हजारो वर्षापूर्वीची गोष्ट. असं म्हणतात की भगवान परशुरामांनी आपल्या परशुने समुद्राला मागे हटवण्याचा आदेश दिला आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी निर्माण झाली ही पवित्र भूमी, कोकण भूमी. एका बाजूला अथांग अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला अभिमानाने उभा असलेला सह्याद्री आणि त्या सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावणाऱ्या नद्या, खाड्या आणि झरे. वसिष्ठी, सावित्री, शास्त्री, जगबुडी आणि असंख्य नद्या या भूमीला जीवन देत समुद्राच्या कुशीत विलीन होतात. पौराणिक कथा, देवदानवांचे संघर्ष आणि लोक परंपरांमधून जपल्या गेलेल्या असंख्य आठवणी आजही या भूमीत जिवंत आहेत. या भूमीचा इतिहास केवळ पुराणांपुरता मर्यादित नाही. गावागावात आजही रंगतो दशावताराचा खेळ. भगवान विष्णूंच्या 10 अवतारांच्या कथा लोककलेतून जिवंत होतात. कोकणातील पठारांवर आणि डोंगर कपारींवर सापडलेली हजारो वर्ष जुनी शैलचित्रे आणि पेट्रोग्लिफ्स मानवाच्या प्राचीन अस्तित्वाची साक्ष देतात. काळ पुढे सरकत गेला, राजे आले, साम्राज्य उभे राहिले आणि लोप पावले. समुद्रमार्गे व्यापार वाढला, किनाऱ्यावर उभे राहिले अभेद्य किल्ले ज्यांनी शौर्य, संघर्ष आणि स्वाभिमानाचा इतिहास जपला. ही फक्त एक भूमी नाही, हा आहे निसर्ग, इतिहास, श्रद्धा, कला आणि संस्कृतीचा हजारो वर्षांचा अखंड प्रवास. चला तर अनुभवूया खऱ्या कोकणची अद्भुत कहाणी. जय शिवराय मित्रांनो, मी विनोद टोकर घर सफर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण निघालो एका धमाकेदार ॲडव्हेंचर सफरला, ते म्हणजे कोस्टल कोकण. आणि हे फक्त हरिहरेश्वर किंवा दापोलीपर्यंत नाही, तर कोस्टल कोकण आपण डायरेक्ट थेट जातोय वेंगुर्ल्यापर्यंत. आणि सध्या मी निघालो घरातून आणि हायवेला येऊन टच झालेलो आहे. तर आपली राईड अशी एकदम जबरदस्त ना, अलिबाग मार्गे मुरुड करत करत दिघी, आगरदंडा, पुढे हरिहरेश्वर, नंतर दापोली वगैरे करत आपण पुढे कुणकेश्वर आणि मालवणमध्ये घुसून वेंगुर्ल्यापर्यंत थेट जाणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्या ह्या ट्रिपमध्ये आपण कव्हर करणार आहोत किल्ले, त्यानंतर समुद्र किनारे, त्यानंतर टेम्पल आणि काही अशी कातळशिल्प जी महत्त्वाची म्हणून आहेत या कोकण रिजनमध्ये. आपण ते सगळी ट्राय करणार आहोत, सगळी कव्हर करणार. आणि ह्या ट्रिपमध्ये आपण एक आगळीवेगळी धमालसुद्धा करणार आहोत. ती म्हणजे ती जेव्हा जेव्हा होईल तेव्हा आम्हाला पण कळेल. जसं की आम्हाला आमचा जे एक्सपिरियन्स असं आहे की कोणाच्या फुकट लग्नामध्ये पण खायचं आहे आम्हाला. असे भरपूर अशा गोष्टी वेगवेगळ्या जे तुम्हाला या ट्रिपमध्ये बघायला मिळणार. तर व्हिडिओ बघत राहा. चला, तयारी चाललेली आहे. 12:30 झाली तरी पण अजून काहीच पॅकिंग नाही. आणि सकाळी 4 वाजता निघायचं. गॅस कॅन, लावा, पॅन्ट्स वगैरे, टी शर्ट आणि हातातले कॅमेराचे केस, मोबाईल चार्जिंग, गोप्रो चार्जिंग, ड्रोनच्या बॅटऱ्या, सगळं भरायचं लागतं. उन्हाळा असल्यामुळे सकाळी 5 वाजताच निघायचं ठरलं होतं. उन्हाचा त्रास टाळायचा आणि जास्तीत जास्त प्रवास सकाळच्या थंड हवेत करायचा हा प्लॅन होता. पण ट्रिपच्या उत्साहात रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. कधी पहाट झाली तेच कळालं नाही. त्यात भर म्हणजे ज्यांच्यासोबत ट्रिपला जायचं होतं ते महाशय मात्र निवांत झोप काढून थेट सकाळी 7 वाजता घरासमोर हजर झाले. राग तर खूप आला होता, चिडचिडही होत होती. मनात वाटत होतं इतक्या लवकर उठून तयारी केली ती कशासाठी. पण मग आता करणार काय. कोकणला जायचं होतं आणि जायचंही यांच्यासोबत होतं. मग राग बाजूला ठेवला, हेल्मेट घातलं आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात बाईक सुरू केली. गणपती बाप्पा मोरया. दिमाग खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. आणि आमच्या कोकण सफारीची सुरुवात झाली. ज्या गोष्टीची भीती वाटत होती अगदी तेच झालं. आधीच मित्रांच्या उशिरामुळे वेळ निघून गेला होता. बाईक स्टार्ट होईना, बॅटरी पूर्णपणे डाऊन झाली होती. पण नेमकं कशामुळे झालंय ते काही कळत नव्हतं. शेवटी एक मेकॅनिकला फोन लावला.
सगळी परिस्थिती सांगितल्यावर त्याने एक उपाय सुचवला. हेडलाईटची वायर काढून टाका आणि पुढचा प्रवास सुरू ठेवा. उपाय तर मिळाला. एक नवीन प्रश्न समोर उभा राहिला. बाईक स्टार्ट कोण करणार? कारण बॅटरी तर आधीच संपली होती. आणि तेवढ्यात आठवला आमचा रिक्षावाला मित्र. गाडी टोचन कसं करायचं हे रिक्षावाल्यांपेक्षा जास्त कोणाला माहीत असणार. मग काय, एका बाजूला माझा रिक्षावाला मित्र तर दुसऱ्या बाजूला आमची बाईक. थोडी धावपळ, थोडा गोंधळ. आणि अखेर बाईकने एक जोरदार आवाज करत जिवंत असल्याचा पुरावा दिला. त्या क्षणी वाटलं कोकणच्या प्रवासाची सुरुवात झाली नाहीये तर सर्कसला सुरुवात झाली. शेवटी आम्ही अलिबागच्या रोडला लागलो आणि समोर मोकळा रस्ता दिसताच बाईकनेही आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. रस्ता डांबरी असल्यामुळे गाडी चांगलीच पळत होती आणि सकाळची थंड हवा चेहऱ्यावर आदळत होती. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. थोड्याच अंतरावर ट्रॅफिकने आमचं स्वागत केलं. कशीबशी कधी डावीकडून तर कधी उजवीकडून वाट काढत अधूनमधून आम्ही त्या ट्रॅफिकच्या जाळ्यातून बाहेर पडलो. आणि मग पुन्हा सुरू झाला आमचा आवडता भाग. समोर घाटातील वळणावळणाचे रस्ते, दोन्ही बाजूंना दाट हिरवगार जंगल, इंजिनचा घुमणारा आवाज आणि प्रत्येक क्षण कैद करत होता आमचा इन्स्टा 360 कॅमेरा. प्रत्येक वळणानंतर एक नवीन दृश्य, प्रत्येक किलोमीटर नंतर वाढणारी उत्सुकता. असं करत करत रस्ता कापत निसर्गाचा आनंद घेत शेवटी आम्ही येऊन पोहोचलो इतिहास आणि समुद्र यांच्या संगमावर उभ्या असलेल्या रेवदंडा किल्ल्याजवळ. सातखानीचा इतिहास अनुभवत, भिंतीवरून उड्या मारत आणि थोडीफार स्टंटबाजी करत शेवटी आम्ही पोहोचलो रेवदंडा बीचवर. सातखानी बुरुजाकडून बीचकडे जाताना काहीतरी करामती करताना हा जवळपास 6 फुटाची भिंत पार करताना आम्ही आणि माझे मित्र. अरे उलटा बोललो ना, गुडघे मजूद आहे हा काय बरं तुझं बोललो तुला उलटा हो पहिले. त्यांना एवढा विचार कशी जायला, कसा उडी मारा तिथं ते चिंग शांग चिंगी मांगी. थोडा पाय काढलाय रे आता. हा पड उलटा हो सागर पहिले. ए ब्रो पायामधून दे ना गुडघे. जॅकेट घे. आणि हा रेवदंडा बीच, रेवदंडा चौपाटी. मस्त अशी भन्नाट हवा चालली आहे, खारं वारं सुरू आहे. बीच वरती उतरताना तर पहिला ब्रिज आपला पाय ठेवला आपण कोकणाच्या ट्रिप वरती, ते म्हणजे रेवदंडा चौपाटीला. समोर जो दिसतोय तो कारलाई. व्हेरी गुड. समोरचा जो आहे तो कारलाई समोरचा जो डोंगर आहे तो आहे कोरलाई. तर आपण आता असे फिरून तिकडे जायचं आपल्याला. आणि हा पूर्ण परिसर, ही वॉल सातखानी पूर्ण कव्हर आहे. त्याच्या आतमध्ये नारळाची झाडं वगैरे भरपूर प्रकारची झाडं आहेत.
एक नंबर. चला, आज ओहोटी आहे म्हणून पाणी फार मागे, नाही तर भरतीच्या वेळेस जेव्हा येतो तेव्हा पाणी याला भिडलेलं असतं भिंतीला, त्याच्यामुळे त्याची झीज झालेली दिसते आपल्याला भरतीमुळे. रेवदंडा संपला, पण मस्ती संपली नाही. आता बाईक पुन्हा स्टार्ट झाली आणि आम्ही निघालो कोरलाईच्या दिशेने. एका बाजूला खास खळग्यांचा बीच आणि दुसऱ्या बाजूला डोंगराची रांग. असं सगळं अनुभवत आम्ही पोहोचलो कोरलाई किल्ल्याच्या पायथ्याशी. वर किल्ल्यावर नाही गेलो, पण बाजूला थांबून या सुंदर नजाऱ्याचा मनसोक्त आनंद घेतला. समुद्र, डोंगर आणि निसर्गाचे ते अप्रतिम क्षण मनात साठवत आम्ही काशीच्या किनाऱ्याने पुढे निघालो. आणि काही वेळातच समोर दिसू लागला समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला अजिंक्य असा मुरुड जंजिरा. तर मित्रांनो, सध्या मी पोचलेलो आहे मुरुड किल्ल्याच्या जवळ. एक्झॅक्टली माझ्या मागे जो तुम्हाला पाण्यात खडक दिसतोय एवढा मोठा दगड, तो आहे मुरुड जंजिरा. हा एक्झॅक्टली हा साईडला हा आहे मुरुड. आणि सध्या आम्ही खातोय टरबूज. उन्हाळ्यात आम्ही असाही बनवला नियम की ट्रेक करताना म्हणजे ट्रॅव्हल करताना आम्ही काहीच खाणार नाही दुपारचं, फक्त फळ. आणि हे जे फळ आम्ही आता सध्या खातोय मुरुडमध्ये, आम्हाला एका मावशीकडे गेलेलो, आम्हाला त्यांच्याकडे मिळालं. आणि हे फळ त्यांच्या शेतातलं आहे, ओरिजिनल. याच्यात चवीवरनं कळतंय, म्हणजे हे पावडर कोटेड किंवा कुठल्याही पद्धतीने पिकवलेलं नाहीये. डायरेक्टली शेतामधून जे पिकवून आलेले ते त्यांनी विकलेले आहे. त्यांनी त्यांचं मन एवढं मोठं होतं, आम्ही एकच घेतलं, त्यांनी आम्हाला 3 दिले त्याच पैशामध्ये. म्हणजे त्यांनी सांगितले 2 घ्या, या पैशात त्यांनी 3रा पण दिला आणि आम्ही त्यांच्याकडनं कापून घेतला. आणि इथे मस्त एन्जॉय करतोय हा सी व्ह्यू आणि आपला मुरुडचा किल्ला. आणि माझ्यासोबत आज प्रवास करतात आहे आपले हे चट्टीबट्टी माझी गँग. हे हा आहे बाळू राणे उर्फ रामचंद्र राणे. काय नावाप्रमाणे बिलकुल नाही, तर जाऊ नका म्हणून आम्ही बोलत नाही. हा आहे मयूर कदम आणि तो आहे सागर गायकवाड. ही आपली चट्टीबट्टी गँग आहे. आणि इकडनं जो नजारा आपल्याला बघायला मिळतोय खूपच सुंदर आहे, खूपच अप्रतिम आहे. मस्त असा फेसाळलेला समुद्राच्या लाटा आणि सोबत मुरुड आणि त्यामध्ये सुख म्हणून उन्हामध्ये खात असलेलं टरबूज. डिहायड्रेशन न होण्यासाठी हे सुख जबरदस्त. आता आपण जातो पुढे आगरदांड्याने जेटी पकडून हरिहरेश्वरकडे. चला. जसे पुढे गेलो तसे आमच्या समोर उलगडलं एक अप्रतिम दृश्य. एका बाजूला नारळाच्या झाडांनी वेढलेले शांत कोकणी गाव, किनाऱ्यावर आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या अथंग समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला अजिंक्य मुरुड जंजिरा किल्ला. शेकडो वर्षाचा इतिहास जपणारा हा जलदुर्ग आजही समुद्रांच्या लाटांना तितक्याच ताकदीने सामोरं जात आहे. वरून दिसणारे हे दृश्य इतके सुंदर होते की काही क्षण आम्ही फक्त ते डोळ्यात साठवत उभे राहिलो. समुद्राच्या कुशीत वसलेले ते छोटेसे गाव, मध्यभागी उभा असलेला जंजिरा आणि किनाऱ्यावर दिसणारे ते क्रिकेटचं मैदान. हे दृश्य एखाद्या चित्रपटातील फ्रेम सारखं वाटत होतं. समुद्राच्या लाटांच्या साथीने क्रिकेट खेळण्याचा अनुभव किती भन्नाट असेल याची कल्पनाच मनाला रोमांचित करून जात होती. आता थांबून चालणार नव्हतं, कारण वेळ कमी होता आणि चेटीची शेवटची वेळ जवळ येत होती. मग काय, जंजिराला निरोप देत आम्ही सुसाट निघालो आगरदंडा जेटीकडे. आगरदंडा जेटीवर पोहोचताच आम्ही तिकीट काढलं. 2 बाईक आणि 2 जणांसाठी एकूण 160 रुपये खर्च आला. एका बाईक सोबत चालकाचं तिकीट 50 रुपये, तर अतिरिक्त व्यक्तीसाठी 30 रुपये. बाईक जेटीमध्ये पार्क करून आम्ही समुद्राच्या गार वाऱ्याचा आनंद घेत हळूहळू पुढे सरकत होतो. आजूबाजूला अथांग पाणी, समोर मावळतीकडे झुकणारा सूर्य आणि शांत वातावरण, सगळंच मन मोहून टाकणारं होतं. पण मनात एकच गोष्ट सुरू होती. वेळ हातातून निसटत होता आणि अंधार पडायच्या आत आम्हाला कोणत्याही परिस्थितीत हरिहरेश्वर गाठायचं होतं. हरिहरेश्वरच्या दिशेने सुसाट निघालो होतो.
पण मध्येच एक जागा नजरेत भरली. समोर समुद्र, मावळतीचा सूर्य आणि शांत वातावरण. क्षणाचाही विचार न करता ठरवलं आजचा सनसेट इथूनच पाहायचा. आम्ही दोघेही त्या नजाऱ्याकडे बघत उभे होतो. सनसेट व्ह्यू. शेवटी हरिहरेश्वर गाठेपर्यंत चांगलाच अंधार झाला होता. कसं बसं होमस्टे शोधलं, कपडे बदलले आणि एका सेकंदाचाही विचार न करता थेट जेवणावर ताव मारायला पोहोचलो. दिवसभर काही खाल्ल्या नसल्यामुळे कसे तुटून पडल्यात बकासूर सगळे. ही सुरमई थाळी, ही कुठली होती रे? प्रॉन्स. हा पॉपलेट वाला आहे. हा. आणि हा खेकडा, समुद्री खेकडा. हा बघा, राडा आहे बोला. सकाळी लवकर उठलो, आंघोळ वगैरे आटपली आणि नव्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी आम्ही निघालो हरिहरेश्वर मंदिराकडे. समुद्राच्या लाटांचा मंद आवाज, सकाळची प्रसन्न हवा आणि समोर दिसणारं हरिहरेश्वरचं पवित्र मंदिर. तर मित्रांनो, सध्या आपण आलोय हरिहरेश्वरच्या मंदिरात. सध्या आपण आतमध्ये एक्सप्लोअर करतोय आणि त्यानंतर आपण जातो प्रदक्षिणा घालण्याला. मंदिराच्या समोर आपल्याला हरिहरेश्वर बीच बघायला मिळते आणि रात्री आपण या बीचवरती गेलेलो, थोडंसं फिरून वगैरे नंतर रूमवरती गेलो. तर हे मंदिर आहे आणि हा मंदिराचा आवाज आहे. आपण जातोय आत. कोकणातील दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं हरिहरेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेलं हे मंदिर भगवान हरिहरेश्वरांना समर्पित आहे. हरी म्हणजे भगवान श्री विष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर. या दोन्ही देवतांच्या नावावरून या स्थानाला हरिहरेश्वर हे नाव प्राप्त झालं. या मंदिराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा मानला जातो. पेशव्यांचे कुलदैवत म्हणूनही हरिहरेश्वर मंदिराला विशेष महत्व आहे. हरिहरेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर आता वेळ होती या पवित्र स्थानाच्या आणखीन एक खास अनुभव घेण्याची. मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी आम्ही वरच्या दिशेने निघालो. मंदिरापासून जे प्रदक्षिणा करण्यासाठी आपण निघतो तर या 10 मिनिटाच्या पायऱ्या खूप दमछाक करवतात. सकाळचं वातावरण आहे मस्त, पाण्याचा समुद्राच्या लाटाचा आवाज जोरजोरात येतोय. एका बाजूला उंच कडे, खाली खवळलेल्या समुद्राच्या लाटा आणि समोर निसर्गाने घडवलेलं अद्भुत खडक. प्रत्येक पावलागणिक समुद्राचं रौद्र आणि सुंदर रूप अधिकच जवळून अनुभवायला मिळत होतं. हा फक्त प्रदक्षिणेचा मार्ग नव्हता, तर अध्यात्म, इतिहास आणि निसर्ग यांचा एक अविस्मरणीय प्रवास होता. ॲक्च्युअल रस्ता हा आहे, पण आम्ही चाललो ह्या रोडने. ह्या रूटने कुठं जाणार माहीत नाही. तर आमचा एक पार्टनर गेला वरती, बघू चुकीचा निघाला तर काहीतरी गफलत होणार, नाही निघाला तर ओके, काहीतरी भारी सीन भेटणार. आणि मित्रांनो, काय भन्नाट जागेवरती आलो आपण. हे बघा, अथांग पसरलेला समुद्र आणि इकडे हरिहरेश्वरचा बीच आणि तसंच ह्या साईडला हरिहरेश्वरचं मंदिर. काय क्लास जागा आहे. आणि बघा, ही प्रदक्षिणा करतो ना आपण, ती अशी तिकडनं पायऱ्या उतरल्याच्या नंतर हे बघा तो फिरतोय बघा असं कडेकडेने या डोंगराला. याला प्रदक्षिणा घालायची असते. जबरदस्त स्पॉट आहे, थोडी हवा येते इथं, तो बरं वाटतंय. खतरनाक. प्रदक्षिणेच्या मार्गाने चालत आम्ही वर पोहोचलो, पण इतरांसारख्या मुख्य रस्त्याने न जाता थोडा आणखी वरच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. खरं सांगायचं तर तो निर्णय अगदी योग्य ठरला. वर पोहोचल्यावर समोर उलगडलेलं दृश्य शब्दात सांगणं कठीण होतं. एका बाजूला अथांग समुद्र, दूरवर दिसणारा किनारा, खाली आदळणाऱ्या लाटा आणि चेहऱ्यावर येणारा गारगार वारा. काही ठिकाणं अशी असतात जिथे कॅमेरा सुंदर दृश्य टिपतो, पण डोळे आणि मन जे अनुभवतात ते कोणत्याही कॅमेऱ्यात कैद होत नाही. हरिहरेश्वरच्या त्या उंच कड्यावर उभं राहून आम्ही फक्त तो क्षण जगत होतो. हा बरं वाटतंय. थोडा खाली घे ना अजून. दोन थोडा खाली घे ना अजून. माझा झाला का सेन्सर त्याला.
तुमचं रे गाडी खाली येते काय टाकले थोडं गार वाटेल ना अजून. हा ड्रोनची हवा घेताना हरिहरेश्वरला एवढं ऊन आहे की मस्त थंड थंड हवा खाली आली हवा. मला भारी वाटतंय इथे. समुद्र किनारी वरच्या त्या अप्रतिम नजाऱ्यांचा आनंद घेतल्यानंतर आता परतीची वेळ झाली होती. पण हा प्रवास इथे संपत नव्हता. ए चल पटकन अरे चल ना तूच पोचलाय तुमच्या दोघात चाललंय आमच्या दोघात मग एक आमच्या दोघात मग एक आहे मागे हा आला का ठीक आहे. यात पायऱ्यांच्या मार्गाने खाली उतरून संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालायची होती. एका बाजूला उंच कडे, दुसऱ्या बाजूला खवळलेला समुद्र आणि मध्ये अरुंद पायवाट. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. खाली चालायचं आहे तर वेळ. चलो गाईस खाली गेल्यावर गरम बघ ना इथे थांबूया. उन्हाचे चटके बघ ना खाली काय बोलतो सागर, आपण शूज घाललो हा विनोदच बोलला आधी चप्पल घाल आता बोलतो शूज घाल हाच बोलला. हा घाल ना मला काय झालं, मी तर फक्त फोटोसाठी घालतो, फक्त फोटोसाठी. कोण तू बोलला. हा ना हा बोलला नाही मी बोलला बोलला. बोलला आम्ही घातलं, सिरियस घेतलं तुला. पण समोर दिसणारे निसर्गाचे अद्भुत रूप सगळा थकवा विसरायला भाग पडत होता. हरिहरेश्वरची ही प्रदक्षिणा फक्त धार्मिक परंपरा नाही, तर समुद्र, डोंगर आणि निसर्गाच्या सानिध्यात अनुभवाचा एक अविस्मरणीय प्रवास आहे. एक व्हिडिओ काढलाय आवडला तर ठीक आहे, नाही तर डिलीट कर भाई. अजून काय बोलू काय या प्रदक्षिणा मार्गावर चालताना भक्तांना समुद्राचे रौद्र आणि सुंदर रूप जवळून अनुभवायला मिळतं. धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक वारसा आणि निसर्ग सौंदर्य यांचा अनोखा संगम म्हणजे हरिहरेश्वर. म्हणूनच दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक या पवित्र स्थानाला भेट देतात. समुद्राच्या पाण्याने हजारो वर्षात दगडावर तयार झालेले ते अनोखे खळगे, समुद्रालगत कडेकपारीतून केलेली ती थरारक पायपीट, दोन डोंगराच्या घळीतून जाणारा तो अरुंद पायरी मार्ग, दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं पवित्र हरिहरेश्वर मंदिर आणि अथांग समुद्र किनाऱ्यावर वसलेला हरिहरेश्वर बीच, हे सगळं सौंदर्य कॅमेऱ्यात तर काहीच झालंच, पण त्याहूनही जास्त कायमचं मनात साठवून राहिलं. पण आमचा प्रवास इथे संपत नाही, कारण कोकण अजून बाकी आहे. आम्ही निघालो आहोत पुढच्या ठिकाणी. नवीन ठिकाण, नवीन अनुभव आणि आणखीन काही भन्नाट क्षण शोधायला. म्हणून भेटत लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही कोकण सफर नक्की पोहोचवा.